गावाच्या टोकाला एक लहानसं घर होतं. त्या घरात शंकर, त्याची पत्नी सावित्री आणि त्यांचा 10 वर्षांचा मुलगा ओंकार राहत होते. शंकर रोजंदारीवर काम करणारा मजूर होता. कधी काम मिळायचं, कधी नाही. दिवसाचे पैसे आले तर रात्री चूल पेटायची, नाही तर पाणी पिऊन झोपायचं. ओंकार मात्र अभ्यासात खूप हुशार होता. शिक्षक नेहमी म्हणायचे, हा मुलगा एक दिवस मोठा माणूस होईल. पण गरिबीने त्याच्या आयुष्याला वेगळंच वळण दिलं होतं. एके दिवशी शाळेतून परतताना त्याला रस्त्यावर एक चमकणारं 1 रुपयाचं नाणं दिसलं. त्याने ते उचललं. त्याच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. आई बघ, मला 1 रुपया मिळाला. सावित्री हसली. ती म्हणाली, बाळा, हा फक्त 1 रुपया नाही, यामागे कोणाचं कष्टाचं घामाचं मोल आहे. ओंकारला तेव्हा त्या वाक्याचा अर्थ फारसा समजला नाही. दुसऱ्या दिवशी तो शाळेजवळच्या दुकानात गेला. त्याला गोळी घ्यायची होती, पण दुकानात एक वृद्ध आजोबा उभे होते. त्यांनी खिशात हात घातला, पण त्यांच्याकडे 1 रुपया कमी पडला होता. दुकानदार म्हणाला, 1 रुपया कमी आहे, वस्तू मिळणार नाही. ओंकारने क्षणाचाही विचार न करता स्वतःचा 1 रुपया आजोबांना दिला. आजोबांच्या डोळ्यात पाणी आलं. बाळा, देव तुझं भलं करो. त्या दिवशी त्याला गोळी मिळाली नाही, पण मनात वेगळाच आनंद मिळाला. घरी आल्यावर त्याने आईला सगळं सांगितलं. सावित्री म्हणाली, बघ, 1 रुपयाने कोणाचा दिवस बदलू शकतो. काही दिवसांनी शंकरला काम मिळेनासं झालं. घरात अन्न नव्हतं. त्या दिवशी आईने तांदळाचा शेवटचा मूठभर भात शिजवला. ओंकार म्हणाला, आई तू खा. आई म्हणाली, मला भूक नाही. पण ओंकारला समजलं होतं की आई खोटं बोलते आहे. त्या रात्री त्याने मनात ठरवलं की मोठं होऊन आईवडिलांना कधीच उपाशी ठेवणार नाही. शाळेत एक स्पर्धा होती. विषय होता पैशाची किंमत. सर्व मुलं मोठमोठ्या गोष्टी लिहित होती, पण ओंकारने फक्त एवढंच लिहिलं, 1 रुपया लहान असतो, पण तो कमावण्यासाठी कोणीतरी मोठे कष्ट घेतलेले असतात. त्याचा निबंध पहिल्या क्रमांकावर आला. मुख्याध्यापकांनी त्याला बक्षीस म्हणून 100 रुपये दिले. घरी येताना त्याच्या मनात अनेक इच्छा होत्या. नवीन पेन घ्यावं, वही घ्यावी, बिस्किटं घ्यावीत. पण त्याने आधी घरासाठी पीठ, डाळ आणि तेल घेतलं. उरलेल्या पैशातून त्याने एक वही घेतली. आईने विचारलं, स्वतःसाठी काही घेतलंस का? तो हसत म्हणाला, घर भरलं की मन भरतं. आईच्या डोळ्यात अश्रू आले. वर्ष सरली. ओंकार मोठा झाला. शिक्षण पूर्ण करून तो अधिकारी झाला. त्याचा मोठा बंगला झाला. गाडी आली. बँकेत लाखो रुपये जमा झाले. एके दिवशी त्याने जुन्या घराची साफसफाई सुरू केली. एका जुन्या डब्यात त्याला तेच 1 रुपयाचं नाणं सापडलं. ते पाहताच त्याला बालपण आठवलं. आईचे शब्द कानात घुमले, हा फक्त 1 रुपया नाही, यामागे कोणाचं कष्टाचं मोल आहे. तो बराच वेळ शांत बसून राहिला. दुसऱ्या दिवशी त्याने कार्यालयात एक नियम केला, कोणताही सरकारी पैसा वाया घालवायचा नाही. कार्यालयातील कर्मचारी आश्चर्यचकित झाले. एका अधिकाऱ्याने विचारलं, सर, एवढ्या छोट्या खर्चाकडे लक्ष देण्याची काय गरज? ओंकार हसला. मोठे अपव्यय नेहमी छोट्या दुर्लक्षातून सुरू होतात. त्या दिवसापासून कार्यालयात वीज वाचवली जाऊ लागली. कागदांचा योग्य वापर झाला. अनावश्यक खर्च थांबले. सरकारचे लाखो रुपये वाचू लागले. एका पत्रकाराने त्यांची मुलाखत घेतली. तुमच्या यशाचं रहस्य काय? ओंकारने खिशातून 1 रुपयाचं नाणं बाहेर काढलं. याने मला शिकवलं की पैसा मोठा किंवा लहान नसतो, त्यामागचं श्रम मोठं असतं. ही मुलाखत संपूर्ण राज्यात गाजली. काही दिवसांनी ओंकार आपल्या जुन्या गावात गेला. त्याने पाहिलं की अनेक गरीब मुलं अजूनही पुस्तकांसाठी झगडत होती. त्याने 1 रुपया ज्ञानासाठी नावाचा उपक्रम सुरू केला. जो कोणी इच्छेने 1 रुपया दान करेल, त्या पैशातून गरजू विद्यार्थ्यांना पुस्तके दिली जातील. लोक सुरुवातीला हसले, 1 रुपयाने काय होणार? पण हजारो लोक सहभागी झाले. 1 रुपया करत लाखो रुपये जमा झाले. शेकडो मुलांना पुस्तके, गणवेश आणि शिष्यवृत्ती मिळाली. कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी ओंकार म्हणाला, दानाची किंमत रकमेनं ठरत नाही, ती मनाने ठरते. एक वृद्ध गृहस्थ त्याच्याकडे आले. ओंकार त्यांना पाहून थबकला. हे तेच आजोबा होते ज्यांना
त्याने लहानपणी 1 रुपया दिला होता. आजोबा हसत म्हणाले, बाळा, त्या दिवशी तू मला 1 रुपया दिला होतास. आज तू हजारो मुलांचं आयुष्य बदलत आहेस. ओंकारने त्यांच्या पायांना स्पर्श केला. आजोबा, त्या 1 रुपयानेच माझं आयुष्य घडवलं. संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या गजराने दुमदुमून गेलं. कार्यक्रमानंतर एक श्रीमंत उद्योगपती ओंकारला भेटायला आला. तो म्हणाला, मी करोडो रुपये दान करतो, पण लोक तुमच्याबद्दल जास्त बोलतात. ओंकार शांतपणे म्हणाला, कारण लोक रकमेपेक्षा भावना लक्षात ठेवतात. उद्योगपती काही क्षण विचारात पडला. दुसऱ्या दिवशी त्याने आपल्या कंपनीत निर्णय घेतला की प्रत्येक कर्मचारी दर महिन्याला स्वच्छेने 1 रुपया समाजकार्यासाठी देईल. त्या योजनेत हजारो कर्मचारी सहभागी झाले. पुन्हा लाखो रुपये जमा झाले. अनेक गावांमध्ये पाण्याच्या टाक्या बांधल्या गेल्या. विद्यार्थ्यांना सायकली मिळाल्या. रुग्णांना औषधांची मदत झाली. एक छोट्याशा नाण्याने सुरू झालेली भावना आता समाजाची ताकद बनली होती. वर्षानंतर ओंकार वृद्ध झाला. त्याच्या नातवाने विचारलं, आजोबा, तुमच्याकडे इतके पैसे आहेत, तरीही तुम्ही हे जुनं 1 रुपयाचं नाणं इतक्या जपून का ठेवता? ओंकारने नाणं त्याच्या हातावर ठेवलं. हे नाणं मला रोज आठवण करून देतं की पैसा खर्च करण्यापूर्वी त्यामागचा घाम आठव. नातू म्हणाला, मग मीही हे लक्षात ठेवेन. ओंकार हसला. बाळा, आयुष्यात लाखो रुपये कमाव, पण 1 रुपयाची किंमत कधी विसरू नकोस. काही महिन्यांनी ओंकारचं निधन झालं. त्याच्या इच्छापत्रात एक वेगळीच अट होती. माझ्या स्मारकावर कोणताही मोठा पुतळा उभारू नका. त्याऐवजी प्रत्येक वर्षी गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्या आणि प्रत्येक विद्यार्थ्याला 1 रुपयाचं नाणं भेट द्या, जेणेकरून त्याला कष्ट, प्रामाणिकपणा आणि पैशाची खरी किंमत आयुष्यभर लक्षात राहील. त्याची इच्छा पूर्ण करण्यात आली. आजही त्या गावातील प्रत्येक विद्यार्थी शाळा पूर्ण करताना 1 रुपयाचं नाणं स्मृतिचिन्ह म्हणून घेतो. ते नाणं त्यांना श्रीमंत बनवत नाही, पण श्रीमंत विचार देतं. कारण आयुष्यात पैशाची किंमत त्याच्या आकड्यात नसते, ती त्यामागे वाहिलेल्या घामात, प्रामाणिक कष्टात, योग्य वापरात आणि दुसऱ्याच्या चेहऱ्यावर उमटलेल्या आनंदात असते. नीती: 1 रुपया लहान असू शकतो, पण त्याची किंमत समजणारा माणूस आयुष्यात कधीच लहान राहत नाही. मित्र आणि मैत्रिणींनो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करून तुमचं मत नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. कथा पूर्ण ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. जर या चॅनलवरती आपण नवीन आला असाल तर बेल नोटिफिकेशन नक्की सुरू करा. त्यामुळे येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुम्हाला ऐकायला आणि वाचायला मिळेल. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन कथेसोबत. धन्यवाद.